नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण द्वितीय अंश आणि 11वा अध्याय. त्यामध्ये काल आपण पाहिलं की मैत्रेयांनी पराशर ऋषींना प्रश्न विचारला आहे की हे सौरगण जे आहेत, सप्त सौरगण जे आहेत ते ग्रीष्म वर्षा वगैरे करतात, ऋतू करतात, तर मग सूर्याचं प्रयोजन काय आहे? तर आपण तर म्हणतो की सूर्यामुळे वृष्टी होते. तर सूर्याचा उदय झाला तर सूर्य मध्यास्थमध्ये आहे, म्हणजे आकाश मध्यात आहे, अस्त होत आहे, असं का म्हणतो आपण? श्री पराशर ऋषी म्हणाले, हे मैत्रेय, जे काही तू विचारलंस त्याचं उत्तर ऐक. सूर्य 7 गणांच्या मधला एक आहे, पण तो प्रधान आहे, त्यामुळे त्याची विशेषता आहे. भगवान विष्णूंची जी सर्वशक्तिमयी अशी शक्ती आहे, सर्वशक्तिमयी असे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद नावाचे एक पराशक्ती आहे, त्याला वेदत्रयी जी म्हणतात, ती सूर्याला ताप म्हणजे गरमपणा, उष्णता प्रदान करते. उपासना झाल्यानंतर, म्हणजे आपण जेव्हा सूर्याची उपासना करतो तेव्हा संसारातील समस्त पापांचा ती नाश करते, म्हणजे ती जी सूर्याची उष्णता आहे ती. हे द्विज, जगताची स्थिती आणि पालन होण्यासाठी ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद रूप विष्णू सूर्याच्या मध्ये निवास करतात. सूर्यामध्ये विष्णू भगवान आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये जो सूर्य असतो त्याच्यामध्ये त्याप्रमाणे वेदत्रयी रूपिणी विष्णूची पराशक्ती असते. पूर्वान्नामध्ये ऋग्वेद असतो, मध्यान्नामध्ये बृहद्रथोत्तरादी ज्याच्यामध्ये छंद आहे ते यजुर्वेद असतो, आणि सायंकाळी सामश्रुती सूर्याची स्तुती करतात, म्हणजे सामवेदातले मंत्र सूर्याची स्तुती करतात. हे जे आहे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामस्वरूप वेदत्रयी, ते भगवान विष्णूचं अंग आहे. ही विष्णू शक्ती नेहमी आदित्यामध्ये असते. याच्यावरून गायत्रीची उपासना आहे. पुढे गायत्री रहस्यामध्ये हा विषय आलेला आहे. ही जी त्रयीमयी वैष्णवी शक्ती आहे ती केवळ सूर्याची अधिष्ठात्री देवता नाही, पण ब्रह्मा, विष्णू आणि महादेव अशी त्रयीमय आहे. सर्गाच्या प्रारंभी ब्रह्मा ऋग्वेदमय असतात. स्थितीच्या वेळेला ते विष्णू यजुर्मय असतात आणि अंतकाळी रुद्र साममय असतात. म्हणून सामगानाची ध्वनी अपवित्र मानली गेली आहे. खरं म्हणजे रुद्राचं नाशकारी असं रूप आहे, त्यामुळे ते पवित्र म्हणलं जातं. परंतु सामगानाचा जो रात्रीचा वेळ आहे त्यावेळेला ऋग्वेद, यजुर्वेदाचं अध्ययन केलं जात नाही. याला गौतम स्मृती प्रमाण आहे. न सामधना वृक यजुषी, अर्थात सामगानाच्या वेळेला ऋग्वेद, यजुर्वेदाचं अध्ययन करायचं नाही, असं काहीतरी ते संकेत आहेत. तशी ती सामगायन हे सुद्धा अपवित्र असं नाही आहे, पण त्या वेळेप्रमाणे त्यांनी ते सांगितलेलं आहे, कारण ते विनाशाच्या अवस्थेमध्ये आहे त्यावेळेला. म्हणून त्यामध्ये सूर्यदेव जे ह्या त्रयीमयी जी सात्विक वैष्णवी शक्ती आहे ती त्या सप्तगणांच्या मध्ये असणाऱ्या आदित्यामध्ये जास्त स्वरूपाने अवस्थित आहे. म्हणून त्याने अधिष्ठित असलेले सूर्यदेवसुद्धा आपल्या प्रखर रश्मींच्या द्वारा अतिशय प्रज्वलित होऊन संसाराच्या मधला अंधकार जो आहे तो नष्ट करतात. त्या सूर्यदेवाची मुनिगण स्तुती करतात. गंधर्वगण त्यांच्यासमोर त्यांचं यशोगान करतात. अप्सरा नृत्य करतात. राक्षस रथाच्या मागे राहतात. सर्पगण रथाला सजवतात, म्हणजे ते बांधतात. आणि यक्ष घोड्यांची जे बागडोर आहे, म्हणजे घोड्यांची जी धुरा आहे ती ते सांभाळतात. अशा प्रकारे ते सगळं कार्य होत असतं. आणि बालखिल्यादी ऋषी जे आहेत ते रथाच्या चारी बाजूला असतात. 3 शक्तिरूपाने जे भगवान विष्णू आहेत त्यांचा कधी उदय होत नाही आणि अस्त पण होत नाही, कारण ते स्थायी स्वरूपाने सतत विद्यमान असतातच.
हे जे 7 प्रकारचे गण आहेत ते त्यांच्यापेक्षा थोडे पृथक आहेत. जसं खांबाच्या वरती लागलेला जो आरसा आहे त्याच्याजवळ जो कोणी जातो त्याला आपली छाया दिसते, म्हणजे आपलं प्रतिबिंब दिसतं. त्याप्रकारे हे द्विजा, ती जी वैष्णवी शक्ती आहे ती सूर्याच्या रथाने कधी ती चालू पण होत नाही आणि म्हणजे त्याच्यामुळे होत नाही, ती त्याच्यामध्ये आपोआपच ती शक्ती त्रयीमय असल्यामुळे येते. आणि प्रत्येक महिन्यामध्ये जे वेगवेगळं सूर्य आहे त्याच्यामध्ये ती परावर्तित होऊन त्याच्यामध्ये ती स्थित होते आणि त्यामुळे ती त्याची अधिष्ठात्री अशी होते. हे द्विज, दिवस आणि रात्रीचं जे कारण आहे तर भगवान सूर्य हे नेहमी पितृगण, देवगण आणि मनुष्यादी अशा सर्वांना तृप्त करून फिरतात. सूर्याची जी सुषुम्ना नावाची किरण आहे, जो किरण आहे तो, त्या किरणामुळे शुक्ल पक्षात चंद्राचं पोषण होतं आणि कृष्ण पक्षामध्ये अमृतमय चंद्राची एक कलाचं देवगण निरंतर पान करतात, म्हणजे ती एक कला त्याची कमी होत जाते. हे द्विजा, कृष्ण पक्षाचा क्षय झाला की म्हणजे चतुर्दशीच्या नंतर 2 कलायुक्त जे चंद्रमा आहेत त्याचं पितृगण पान करतात. अशा प्रकारे सूर्यद्वारा पितृगणांना तर्पण केलं जातं. सूर्य आपल्या किरणांनी मधून जेवढं पाणी ओढून घेतो त्या पाण्याने तो पुन्हा प्राण्यांची पुष्टी करण्यासाठी आणि अन्नाची वृद्धी करण्यासाठी त्याने पाऊस रूपाने तो परत देतो. त्यामुळे भगवान सूर्य समस्त प्राण्यांना आनंदित करतात आणि अशा प्रकारे ते देव, मनुष्य आणि पितृगण या सर्वांचं पोषण करतात. हे मैत्रेय, अशा रीतीने सूर्यदेव देवतांचं पाक्षिक, पितृगणांचं मासिक महिन्यानी, म्हणजे यांचं 15 दिवसांनी, पितृगणांचं 1 महिन्यानी आणि मनुष्यांची नित्यप्रती म्हणजे रोजच तृप्ती करतात. इथं हा 11 अध्याय संपतो. यामध्ये 26 श्लोक आहेत. 12व्या अध्यायामध्ये नवग्रहांचं वर्णन आहे आणि लोकांतरांच्या संबंधी जे आत्ता विषय चालला होता त्याचा उपसंहार आहे. श्री पराशर ऋषी म्हणाले, चंद्राचा जो रथ आहे त्याला 3 चाकं आहेत. त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कुंदाच्या फुलासारखे शुभ्र असे श्वेतवर्ण 10 घोडे जोडलेले आहेत. ध्रुवाच्या आधारावर स्थित असलेले तो वेगवान जो रथ आहे त्या रथातून चंद्रदेव भ्रमण करतात आणि नागविथीवर आश्रित अश्विनी वगैरे नक्षत्रांचा ते भोग करतात, म्हणजे तिथून जातात. सूर्याच्या सारखीच यांच्या किरणांमध्ये सुद्धा कमी होणं जास्त होणं असा एक निश्चित क्रम आहे. तो आपण उद्या बघूया. धन्यवाद.